आपल्याकडे इतके 4 गुणी कलाकार आलेले आहेत, तर त्यांच्याशी मला थोडं बोलण्याचं मोह होतंय आणि खास करून नटरंगविषयीच विचारण्याचं मोह होतोय की नटरंगाची मूळ कथा, तुमचं प्रत्येकाचं त्याबद्दलचं इंटरप्रिटेशन काय होतं आणि तुम्ही जेव्हा ती कथा वाचलीत, जेव्हा ते स्क्रिप्ट वाचलात किंवा ती कादंबरी वाचलीत, तेव्हा स्वतःला त्या कादंबरीत कुठे बघितलं? हा जो रोल मला मिळाला तो अतिशय योगायोगाने मिळालेला आहे. मी माझ्या मोटरबाईकवरनं पल्लवी असं चाललो होतो आणि अतुल अजयचा स्टुडिओ असा पास झाला. म्हटलं अरे बरेच दिवस झाले आपण त्यांना भेटलो नाही यार, गाणी लिहिली आहेत मी त्यांच्यासाठी, मित्र आहेत माझे चांगले, म्हणून मी मोटरबाईक आतमध्ये घेतली आणि गेलो. ते लोक स्टुडिओत होते, तर त्यांनी म्हणाले अरे फार सुंदर लावणी केली, तुला ऐकवतो. म्हणून मी लावणी ऐकली. कोणी लिहिली? गुरुनी लिहिली. म्हटलं एवढं चांगलं गुरुच लिहू शकतो, दुसरं कोण लिहू शकतं? ते मी म्हटलं क्या बात आहे यार. तो म्हणाल तमाशापट आहे. मी म्हटलं मला तमाशापटामध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे यार, त्या डायरेक्टरचा नंबर दे, मला स्ट्रगल करायचा आहे त्याच्याकडे. तो म्हणाल काय यार. आणि त्याने अजयने अतुलकडे पाहिलं, म्हणाला अरे याला पांडवाचा रोल दिला तर मस्त, तुला मस्त कल्पना आहे, तू त्याला फोन कर. रवीला फोन लावला आणि रवीला सांगितलं की स्ट्रगलर ऍक्टर किशोर कदम माझ्यासमोर आहे, त्याला तुझ्याकडे काम करायचं आहे तमाशापटामध्ये. तेव्हा रवीने पलीकडून असं सांगितलं की अरे 5 मिनिटापूर्वी त्याच्या घरी पांडवाच्या रोलसाठी बायकोच्या फोनवर फोन केला होता. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे एकाच रोलसाठी दोघांच्या डोक्यात ते येणं, हा निव्वळ योगायोग होता. आणि एखाद्या म्हणजे डायरेक्टरचं सगळ्यात मोठं क्रेडिट तेच असतं की एखाद्या पर्सनॅलिटीचा रोल फिट बसायला पाहिजे असा ऍक्टर शोधणं. मला वाटतं ते रवीच्या डोक्यामध्ये आलं. मगाशी मी त्याला विचारलं मला कसं काय द्यावं असं वाटलं तुला रोल, आणि माझ्यासमोर अर्थातच अतुल कुलकर्णी होता, त्याच्यामुळे आय हॅड टू प्रूव्ह माय सेल्फ. आणि आमची टीम संपूर्ण खूप चांगली होती आणि खूप मजा आली काम करायला. आणि आता ज्या रिॲक्शन्स येत आहेत त्या ऐकून तर खूपच मजा येते. आणि आनंद यादवांबद्दल तर काय म्हणायचं, त्यांची ती कादंबरी अजरामर झालेली आहे. माझे आजोबा तमाशामध्ये होते आणि ते तमाशातलं असं म्हणतात की एक पिढी गेल्यानंतर दुसऱ्या पिढीत उतरतं, तर माझ्या वडिलांनंतर ते कदाचित माझ्यात उतरलं असेल असं मला वाटतं. आणि झीचा पण खूप आभारी आहे की त्यांनी इतकी चांगली फिल्म करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं आणि ही फिल्म प्रोड्यूस केली. ती टेस्ट असावी लागते प्रत्येक माणसाकडे, ती टेस्ट झीकडे आहे असं मला वाटतं. थँक्यू. नटरंग ही मला असं वाटतं की प्रत्येकाची गोष्ट आहे, ती फक्त एका कलाकाराची गोष्ट नाही आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघत असतो, आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवं असतं आणि तिथे जात असताना खूप अडचणीमध्ये येतात आणि त्या अडचणींवरती मात करत करत जाण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. काही लोक कंटाळून सोडून देतात, काही लोक आळसामुळे सोडून देतात. परंतु गुणा सारखा एखादा जो माणूस आहे, नटरंगमधलं जे पात्र आहे, ते त्या सगळ्या अडचणींवर मात करत करत जे आपल्याला हवं आहे ते मिळवतं. आता ही कुणाचीही गोष्ट आहे. योगायोगाने गुणा हा तमाशामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला तमाशापट असं आपण याला म्हणतो आहे नटरंगाला. पण ही गोष्ट कुठल्याही माणसाची असल्यामुळेच मला असं वाटतं आहे की आज जो प्रतिसाद मिळतो आहे सगळीकडनं तो त्याच्यामुळे मिळतोय, कारण प्रत्येकाला ती गोष्ट आपली वाटते आणि अर्थातच मलाही वाटते. माझ्याकडे स्क्रीन प्ले घेऊन रवी आला तेव्हा तेच झालं की एका खूप जुन्या काळातली कादंबरी आहे, भाषा पेलायची होती. पण अतुलची मी या बाबतीत सहमत आहे की वाचताना मला तेच वाटलं की ही माझी गोष्ट असू शकते. म्हणजे चाकोरी बाहेर जाऊन वेगळं करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, मीही केला ग्रॅज्युएशन नंतर अचानक वेगळं फील्ड घ्यायचा, तर तुम्हाला जो विरोध होतो प्रचंड आणि त्यानंतर तुम्ही अनसक्सेस व्हायला लागतात तेव्हा तो वाढत जातो. तर त्यावेळी कुठेतरी तुम्हाला आतून स्ट्रॉंग तुम्ही असावं लागतं. आपण जे करतो त्यावर श्रद्धा असावी लागते, तर यश तुम्हाला मिळतं. आणि मला वाटतं आज लहानशा गोष्टीवरून जी तरुण पिढी आत्महत्या वगैरे करते त्यांनी नटरंग नक्की बघावा. कारण तो माणूस हा कोणत्या याच्यातून तावून सुलाखून पुन्हा सक्सेस पर्यंत पोहोचतो, हा थॉट त्या कादंबरीत आहे आणि तोच आम्ही सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं मगाचा पहिला अंगाईचा राऊंड आणि हा प्रश्न, हे दोघे इतके एकत्र आलेत आणि जी कविता म्हणून दाखवली किशोरने, आम्ही सगळे त्यातले की त्या जो मुलगा होता किशोरच्या कवितेतला, आम्ही त्यात सगळे ते होतो. नटरंग करताना आम्ही सकाळी बाहेर पडायचो, संध्याकाळी घरी जायचो, कुणाला माहित नसायचं आम्ही काय करतोय. आणि आम्ही 2 वर्ष हे सगळे करत होतो. म्हणजे अतुल का वजन वाढवतोय, अतुल का वजन कमी करतोय,
किशोर का सगळं हे करतोय, गुरु हा दिवस रात्र का लिहितोय ही गाणी, मी 2 वर्ष नोकरी सोडून का हा पिक्चर करतोय. तर मला वाटतं नटरंगाची अख्खी टीम आणि नटरंगच्या अख्ख्या टीमच्या मागे खंबीरपणे उभे असणारे आमचे कुटुंबीय, मला स्पेशली आठवण येते माझ्या आई वडिलांची, आता स्पेशली किशोरच्या अंगाईनंतर माझ्या कुटुंबियांची, आमच्या सगळ्या टीमच्या कुटुंबियांनी सुद्धा मला सपोर्ट केला. आणि मला वाटतं झीने सुद्धा इतकं चांगलं आज एक मुहूर्त काढलाय की आमची 2 वर्ष दमलेली टीम आहे, तिला कुठेतरी आज सुकून पोचावं म्हणून अंगाईचा आमच्यासाठी राऊंड केला. तर थँक्यू व्हेरी मच. दॅट्स सो स्वीट. तर पूर्ण टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप शुभेच्छा. आणि रवी, एक अंगाईची फेरी एवढी चांगली तुम्हा सगळ्यांना वाटली, तर मग आणखीन थोडं तुमच्यासाठी खास म्हणून मगाशी अतुलनी केलेल्या फरमाईशप्रमाणे आपण अभिलाषाची लावणी पुन्हा एकदा ऐकूया. धड ताल झात माझ्या माईना, कधी कव कुठ कस जीव झालं येड पिस त्याच्या नाही भर बस तोल राईना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबोले मी झाले. राया सोडात तरी ताल येड नाही भरी पुन्हा भेटत का तरी साजणा. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. एक पैसा कामाला मग फिरता काय करता दाजी हिला भेटा की येत्या बाजारे. हे 6ची बी गाडी गेली, 9ची बी गेली, आता 12ची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. जी जी रजी. थँक्यू. थँक्यू. एक तुला मला सांगायचं आहे की पुढच्या आठवड्यात तुला SMS खूप मिळतीलच, कारण तू उत्तम गातेस, पण मुलींचे SMS थोडे कमी होतील. का सांग? सर आय डोंट नो. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणी तुझ्यावर आज खूप जेलस झालेल्या आहेत. अतुल कुलकर्णींनी हिला गुलाब दिला. एवढे वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, एका गाण्यावर गुलाब मिळवला. क्या बात है अतुल. परस्परीचे SMS मुलींचे कमी झाले यार. नाही, मी खास मुलींना विनंती करतो, जे तिला SMS पाठवतील प्रत्येकाला मी एक गुलाब देईन, तेव्हा प्लीज तिला SMS पाठवा. हे सगळे तर सगळ्या जणी तो असतीलच फ्युचर मध्ये, पण मी 12 वर्ष त्याला ओळखतोय. आता काय प्रश्नच नाही. गुलाबासाठी 2-2 पाठवतील बघ. थँक्यू. Sa re ga ma pa, ay ya, sa re ga ma pa.